पुण्यातील हडपसर येथील ससाणे नगर या ठिकाणी एक घटना घडली आहे। यामध्ये आरोपींनी एका व्यावसायिकाला जादू टोण्याचा बहाणा करून 18 लाख रुपयांचा गंडा घातलाय। विनोद छोटेलाल परदेशी, वय वर्ष 43, व्यवसाय प्लास्टिक मोल्डिंग व कन्स्ट्रक्शन, राहणार रामनगर हडपसर असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे। काल दिनांक 3 डिसेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास विशाल बिनावत यांच्या घरी युनिव्हर्सल शाळेशेजारी ससाणे नगर हडपसर येथे मांत्रिकाकडून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा ठेवण्यात आली होती। फिर्यादी विनोद परदेशी यांच्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विधिवत पूजा संपन्न झाल्यास पैशांचा पाऊस पडणार असल्याचे फिर्यादी यांना भासवण्यात आले होते। पूजा करण्यासाठी 18 लाख रुपयांनी भरलेली बॅग मागवण्यात आली होती। पूजा सुरू असतानाच आरोपी पैशाची भरलेली बॅग घेऊन फरार झालेत। 2 डिसेंबर रोजी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी विनोद परदेशी, राहणार तो उत्तम नगरचा आहे, हडपसरचा आहे, रामनगर येथील, त्याच्या FIR गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्याच ओळखीचा एक अन्सारी व्यक्ती होता। त्या अन्सारीने माहिती दिली की अशी एक व्यक्ती आहे ती ते पूजा अर्चा केली की त्यातून आपल्याला जास्त पैसे मिळतील, अशा प्रकारची त्याला माहिती मिळाली। त्या अनुषंगानं ससाणे नगर या ठिकाणी ते त्या ठिकाणी गेले होते आणि संबंधित इसमानं वाटतं 18 लाख रुपये आपल्याबरोबर आणले होते आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील किंवा पैशाचा पाऊस पडेल या अनुषंगानं त्याला तिथं बसवलं होतं। बनावट प्रकारचे नुसतं पूजा अर्चा करतोय असं दाखवलं, डोळे मिटून बसवलं त्याला आणि काही वेळ डोळे उघडू नकोस असं सांगून ते पैशाचा पुरावा घेऊन ते लोक निघून गेले। अशा संबंधित 4 इसमांच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तपासाच्या अनुषंगाने बाकीचे ते 3 आरोपी बदलापूर या ठिकाणचे आहेत माहिती प्राप्त केल्याप्रमाणे, आणि एक वारजे या ठिकाणचा किशोर पडकळे म्हणून आहे। पडकळ्याचा शोध घेऊन नंतर पुढील लोकांना पण ह्याच्या अनुषंगाने आपल्या टीम रवाना झाले आहे। आरोपींना लवकर ताब्यात घेऊन प्रॉपर्टी रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतात। आरोपी ताब्यात कुठलाही नाहीये, शोध चालला आहे। पडकळ्याचा पत्ता आहे, त्या ठिकाणी स्टाफ गेला होता, तो सध्या फरार आहे आणि बदलापूरची प्रॉपर माहिती नसल्यामुळं पुढेही करतोय। नाही, तो फक्त व्यावसायिक प्लॅस्टिक मटेरियलचा व्यवसाय करतो असा तो फिर्यादी आहे आणि त्या ठिकाणी त्याला पैशाच्या आणि कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय तुझा आहे।